राधानगरी धरणात सध्या 63% पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे उन्हाळा ठरणार आव्हानात्मक। राधानगरी तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका म्हणून पंचक्रोशीत ओळखला जातो। याचं कारण आहे छत्रपती शाहू महाराजांनी या तालुक्यामध्ये बांधलेलं लक्ष्मी तलाव। आजवर या राधानगरी धरणाने ग्रामीण भागातील लोकांना संजीवनी देण्याचं काम अविरतपणे केलं। इथला गावगाडा या धरणावर अवलंबून आहे। मात्र गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याने हे धरण म्हणावं तितकं भरलेलं नाही। त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही, नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। उन्हाचा चटका जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे। त्यामुळे जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे त्यांचा सर्वांनीच अत्यंत काटकसरीने वापर करायला हवा। त्यातच मार्च ते मे या उन्हाळी हंगामात अनेक भागात तीव्र उष्ण लाटा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मागील मान्सूनमधील कमी पाऊसमान आणि आता चढत असलेला उन्हाचा पारा यामुळे दुष्काळाच्या झळीही वाढत आहेत। अशा विपरीत वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे। राधानगरी धरणात सध्या 63% पाणीसाठा शिल्लक आहे। शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याची अधिक मागणी होत आहे। त्यामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठा दिवसागणिक घटू लागला आहे। उन्हाळ्यामध्ये सलग 15 दिवस राधानगरी धरणातून 800 ते 1000 क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जाते। हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते। तालुक्यातील धरणामुळे आजवर पाणी टंचाई जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो। त्यामुळे जपून पाणी वापरावे लागणार आहे। राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झालं आहे। गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणी टंचाई जाणवणार आहे। त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरा व योग्य नियोजन करावे लागणार आहे। पाटबंधारे विभागाकडून पाणी जपून वापरा व योग्य नियोजन करा असं सांगण्यात आलंय। आम्हीही आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूजच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, पाणी जपून वापरा व पाण्याचे योग्य नियोजन करा। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।